पैठणला राहणारे कुर्मदास 24 वर्षाचा तरुण मुलगा होता. ऐकताय ना सर्व कथा. 24 वर्षाचा तरुण मुलगा, नाव होतं कुर्मदास. पण ऐका, कोपरापासून दोन्ही हात नव्हते आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय नव्हते. अर्धवट शरीर असलेला कुर्मदास रात्रंदिवस भगवंताच्या नामस्मरणाचं अनुसंधान लागलेलं आहे. चित्तवृत्ती भगवंताच्या चरणी जडलेली आहे. भगवत प्राप्तीचे वेध त्याच्या अंतःकरणाला लागलेले असताना रात्रंदिवस भजन करायचं. जिथे कुठे कीर्तन असेल, जिथे कुठे कथा असेल, तिथे धावत जायचं आणि पंढरीशाचं गुणगान कानाने ऐकायचं. आईला रोज सांगायचं, आई कथेला नाही, कीर्तनाला नाही. आई रोज एखादी गोणी पाठीवर उचलावी, तशी कुर्मदासाला पाठीवर घ्यायची आणि घेऊन जायची कीर्तनासाठी. आज पैठणवरून एक दिंडी निघाली होती पंढरीला जाण्यासाठी. भानुदास महाराजांची दिंडी आणि भानुदास महाराजांचं कीर्तन. महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी आज होणार म्हटल्यानंतर कुर्मदासाने आईला सांगितलं, आई आज ने ना मला कीर्तनासाठी. आज भानुदास महाराजांचं कीर्तन आहे. भानुदास महाराजांची दिंडी निघाली आहे पंढरपूरला जाण्यासाठी. आईला शीण झाला. आईला जरा राग आला. काय रे कुर्मदासा, नेहमी नेहमी तुझं रोज रोज तुला घ्यावं, पाठीवर घ्यावं आणि न्यावं एखादं गोणीसारखं. अरे पाठ दुखते रे कुर्मदासा माझी. आता मी म्हातारी होत चालली आहे, जरा वयाचं तरी भान ठेव. आई जरा चिडली, कुर्मदासावर रागावली. कुर्मदासांच्या डोळ्यात पाणी आलं. डोळे गच्च बंद करून पंढरीशाला विचारतायत, पांडुरंगा अरे कुठल्या मागच्या जन्मीचं हे पाप आहे? हे शरीर जर चांगलं असतं ना देवा, धावत आलो असतो तुझ्या दारवंटामध्ये तुझं दर्शन घेण्यासाठी. पण तिथे धावत येण्यासाठी हे पाय चांगले नाहीयेत. तुझ्या भजनात टाळी वाजवण्यासाठी मला हात सुद्धा नाहीयेत. अरे किती अंत पाहणार आहेस माझा. एक तर मनामध्ये तुझी भक्ती निर्माणच करायची नव्हती, आणि जर तुझी भक्ती मनामध्ये निर्माण केली तर किमान हे शरीर तरी पूर्ण द्यायचं देवा. रडत रडत भगवंताला सांगतायत. कुर्मदासाच्या डोळ्यात आलेलं पाणी आईला सहन झालं नाही. आई म्हणते, अरे कुर्मदासा चिडली, थोडी वैतागली तुझ्यावर. काय असा राग करतो आईचा? चल बरं पाठीवर घेते तुला आणि नेऊन सोडते कीर्तनासाठी. डबडबल्या डोळ्यांनी कुर्मदास आईच्या पाठीवर बळजबरीने स्वार व्हावे आणि आईने नेऊन सोडावं भानुदास महाराजांच्या कीर्तनाच्या ठिकाणी. मुलाच्या डोक्यावरून आईने हात फिरवावा आणि सांगावं, कुर्मदासा आईच्या बोलण्याचा असा राग करू नकोस बरं. तुला घरी यायचंय ना, तू कोणाजवळ तरी निरोप पाठव आणि सांग मला घ्यायला यायला, मी येईल तुला घ्यायला. कुर्मदासांनी मानेने होकार द्यावा. आई माघारी निघून गेली. कीर्तन रंगलेलं आहे भानुदास महाराजांचं. सगळे श्रोते उपस्थित आहेत, सगळे वारकरी उपस्थित आहेत. समोर बसलेला कुर्मदास हात नाही पाय नाही तसाच बसलेला आहे. भगवंताचं गुणगान त्या ठिकाणी ऐकत असताना कीर्तन पूर्ण झालं आणि भानुदास महाराजांना विचारतायत, कुर्मदास महाराज दिंडी पंढरीला चालली आहे ना आपली? हो कुर्मदासा, दिंडी पंढरीला चालली आहे. महाराज मला येऊ देत ना तुमच्या दिंडी सोबत. मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. मला तुम्ही हो म्हणा, मी येणार तुमच्या सोबत. भानुदास महाराज म्हणतात, अरे कुर्मदासा हात नाही पाय नाही कसं येणार तू? तुला चालता येत नाही बाळा, असा हट्ट नको करू. आणि तू जर कोणाच्या पाठीवर स्वार झाला तर समोरच्याला सुद्धा त्रास होईल ना तुझा. कुर्मदास सांगतायत, नाही नाही प्रभू, मी कुणालाच त्रास देणार नाही. मी तुम्हाला वचन देतो, कुणाला म्हणणार नाही मला पाठीवर घ्या. मी माझी सोय मी करून घेईल. मला तुम्ही फक्त होकार द्या, मला येऊ द्या तुमच्या सोबत. तुम्ही एकदा हो म्हटलं की माझ्या मनाची समाधानी होईल. भानुदास महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे कुर्मदासा, तुला हो म्हणणारा मी कोण आहे? अरे जर पांडुरंगाची इच्छा असेल ना तर तो सहज घेऊन जाईल तुला. देवानेच होकार दिला असं समज आणि चल. पण हो आई, पहाटे 3 वाजता दिंडी निघणार आहे. आता सध्या आराम कर 2 तासासाठी. कुर्मदासांनी मानेने होकार दिला. सगळेजण आराम करण्यासाठी निघून गेलेत. आता मात्र कुर्मदास थांबले नाहीत, निघालेत पंढरीच्या वाटेने. कान देऊ नये का श्रोते हो, ज्याला हात नाहीयेत पाय नाहीयेत त्याने कसं चालावं, कसं धावावं, कसं पुढे सरसवावं.
कुर्मदास पोटावर रेंगाळत रेंगाळत समोर जायला निघाले। वारीच्या वाटेने असंख्य खडे कुर्मदासाच्या पोटाला रगडतायत, रक्त बंबाळ शरीर होत चाललंय, तरी सुद्धा थांबायचं नाव घेत नाहीयेत कुर्मदास। पोटावर रेंगाळत रेंगाळत समोरच्या गावी गेले आणि त्या गावी जाऊन सगळ्या गावकऱ्यांना ओरडून सांगताय, अरे मागून भानुदास महाराजांची दिंडी येते, भाकरी असू द्यात, पोळी असू द्यात, शिळं पाक काय जे असेल ते असू द्यात, इथपर्यंत आणून ठेवा। अरे वारीला नाही गेला तरी चालेल, वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करा, तुमची वारी सफळ झाल्याशिवाय राहणार नाही। सगळीकडे ओरडून सांगावं कुर्मदासाने। गावकऱ्यांनी धावत यावं आणि मागच्या दिंडीची सोय करावी। भाकरी आणली, गावकऱ्यांनी चटणी आणली, सगळं काही मांडून ठेवलं। कुर्मदासांनी ती व्यवस्था पाहावी आणि तसेच निघावे। गावकऱ्यांनी विचारावं, आहो तुम्ही काहीतरी खा ना, तुम्हाला हात नाही पाय नाही, आम्ही खाऊ घालू का तुम्हाला? तुम्ही वारकरी दिसताय, डोक्याला गोपीचंदनाचा टिळा आहे, तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, असं उपवासी जाऊ नका आमच्या गावातून। कुर्मदासांनी नकार द्यावा, मी हे खाण्यासाठी नाही हो आलो, मागच्या दिंडीची तुम्ही व्यवस्था करा, मी बघतो माझं काय करायचं ते, असं म्हणत पुन्हा कुर्मदास समोर निघाले। विचार करा, डोळ्यासमोर ते चित्र आणा, काय दशा असेल त्या जीवाची। मुळात शरीर अर्धवट आहे, वरून त्याला भेटण्याचा अट्टहास आहे, त्याला भेटल्याशिवाय मनाचं समाधान होत नाहीये। निघाले तसे रेंगाळत रेंगाळत, असंख्य गावं ओलांडून गेलेत, आता मात्र अंग अंगातून रक्त यायला लागलं। आता थोडंही अवसान शरीरामध्ये नाहीये पुढे चालण्यासाठी। थबकलेत एका ठिकाणी, गावाचं नाव होतं लहुळ। लहुळ या गावी जावं, आता त्राणच नाही या शरीरामध्ये समोर सरकण्यासाठी। कुर्मदासांच्या फक्त डोळ्यात पाणी येत आहे, अंगा अंगातून रक्ताच्या धारा वाहत आहेत, काही बोलता येत नाही मुखातून। केवळ फक्त एका आशेवर आता कुर्मदासांचा प्राण शरीरामध्ये राहिलेला आहे की कधीतरी तो भेट देईल, कधीतरी तो येईल, या आशेवर कुर्मदास पडलेले आहेत, निचेत पडलेले आहेत। हळूहळू मागून भानुदास महाराजांची दिंडी आली। दुरून भानुदास महाराजांनी बघावं, आजूबाजूला कुत्रे फिरत होते, अंगावर माशा भिनभिनीत होत्या। आता देह राहिला नव्हता, जणू काही मांसाचा गोळा होता तो। अंगाची साल निघालेली होती, रक्त निघत होतं, रस्त्याने रक्ताचे डाग नाथ पाहत होते, भानुदास महाराज पाहत होते। दुरून पडलेला कुर्मदास पाहिला आणि धावत गेलेत भानुदास महाराज त्याच्याजवळ। डोक्यावरून हात फिरवलात, खाली बसलेत आणि कुर्मदासाचं डोकं मांडीवर घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवत विचारतायत, कुर्मदासा अरे काय एवढा अट्टहास? रस्त्यात थांबायचं, थोडंसं आमची वाट बघायची, कोणी दिलं काही तर खायचं प्यायचं, का असा तू पुढे सरकत आलाय? सारे थांबायला हवं होतंस ना कुर्मदासा? कुर्मदासांनी उत्तर द्यावं, भानुदास महाराज जर रस्त्यात थांबलो असतो, काही खाल्लो असतो, काही प्यायलो असतो, तर माझ्या शौच अशौचाचा भार दुसऱ्यांवर झाला असता, माझा मलमूत्र त्यागण्याचा भार दुसऱ्यांवर झाला असता, आणि तो होऊ नये म्हणून काही खाल्लं नाही, काही प्यायलो नाही। राग आला भानुदास महाराजांना। अरे भक्तीचं वेडं असतं, पण एवढं असतं का? अरे शरीराकडे थोडं लक्ष द्यायचं कुर्मदासा। अरे शरीर चांगलं असतं तर देव करता येतो रे, हे शरीर असं झालं, आता कसा देव करणार? कुर्मदास म्हणतात, माझं एक ऐका ना, आता शरीरामध्ये प्राण नाहीये पुढे चालण्यासाठी। तुम्ही जाताय ना पंढरपूरला, तर त्या पांडुरंगाला सांगा, एक होता कोणीतरी भक्त येणार होता तुझ्या दाराशी, पण हे जगदीश्वरा तो येऊ शकला नाही, त्याला क्षमा कर। आपण ऐकत होतो कुर्मदास भानुदास महाराजांना सांगतायत, माझी एवढी इच्छा पूर्ण करा। पांडुरंगाला सांगा, येणार होता कोणीतरी भक्त येऊ शकला नाही, त्याच्या शरीरात प्राण राहिले नाहीत, क्षमा करा पांडुरंगा। असं म्हणताच क्षणी भानुदास महाराजांनी त्याचं डोकं बाजूला ठेवलं, उभे राहिलेत आपल्या जागेवर आणि भगवंताला हात उद्गारत विचारतायत, पांडुरंगा अरे कुठल्या जन्मीचं पाप याचं आडवं आलं की तुला याची कीव येत नाहीये? जगदीश्वरा हात नाही पाय नाही, कसा रे तू कठोर आहेस? अरे तुला भेटण्यासाठी रात्रंदिवस पोटावर रेंगाळत रेंगाळत हा कुर्मदास येतोय तुझ्या पंढरीकडे, आणि तू खुशाल नुसता उभा आहेस,
देवा तुला यावं वाटत नाही का रे? अशा भक्ताची कीव येत नाही का? अशा भक्ताची करुणा येत नाही का? ही आर्त हाक पांडुरंगाच्या कानापर्यंत जावी, भानुदास महाराजांचा शब्द आणि शब्द भगवंताने ऐकावा आणि नवल घडावं. जगदीश्वराने विटेवरून खाली उडी मारावी आणि धावत निघावं लहुळ या गावी. निचेत पडलेला कुर्मदास पाहावा, पांडुरंगाने जावं आणि कुर्मदासाला जवळ घ्यावं. भगवंताकडे पाहावं कुर्मदासाने आणि देवाकडे पाहिल्या बरोबर देहभान हरपून आता कुर्मदास म्हणतायत, देवा तुम्ही आलात माझ्यासाठी, आता देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो. देवा आता हा देह गेला तरी एकदाचा चालेल, पण तुमचे चरण मात्र याने सोडायला नको. बघा तुमच्यासाठी मी तुमच्या दाराशी येत होतो. माझा भगवंत इतका कनवाळू आहे, माझा भगवंत इतका कृपाळू आहे की त्याला माझी कीव आली. मला तर त्याच्या दारापर्यंत जाणं शक्य नव्हतं, पण माझा जगदीश्वर माझ्यापर्यंत चालत आला. असा भक्त किंवा असा भगवंत दुसरीकडे कुठे पाहायला मिळत नाही. पांडुरंगा तुम्ही आलात माझ्यासाठी, आता मात्र या कुर्मदासाला तुमचं स्वतःच करवून घ्या. असं म्हणत पांडुरंगाने त्याला आलिंगन द्यावं आणि त्याची प्राणज्योत भगवंतामध्ये विलीन व्हावी.